हे पहा, जे चित्र आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, 82 दिवसाच्या नंतर एसपींनी त्या प्रकारावरती गुन्हा दाखल केलेला आहे। त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख, त्यांचा बॉडीगार्ड ॲडव्होकेट माधव जाधव यांच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचं वर्तन त्या ठिकाणी केलं जातंय। अगदी त्यांना म्हणजे बॉडीगार्डला सुद्धा चुटकी वाजवून, पोलिसांना चुटकी वाजवून, हे कोणाच्या जीवावरती हे लोकांनी केलेलं आहे। आणि परत त्यांना मारहाणसुद्धा केली। आणि या प्रकाराचा फटका महायुतीला बीड जिल्ह्यातल्या इतर 5ही मतदारसंघात बसला आहे। आम्ही 10-10, 5-5 हजार मतं आमचे कमी झाले। हा जो प्रकार झालता तो त्याच दिवशी व्हायरल झाला होता। ॲक्च्युअल तत्कालीन एसपींनी, कलेक्टरांनी लगेच त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, परंतु 82 दिवस उजाडलेत। हे चुटक्या वाजवणारे, हे पिस्तूलवाले, हे गुंडाळं जे आहेत, हे सगळेच्या सगळे जेलमध्ये गेले पाहिजेत अशी आमची मागणी आहे। आणि यावरून आपण ओळखून घ्या की परळी विधानसभा मतदारसंघात मतदान कसं पार पडलं असेल। ते अर्ध्याच्या वरती म्हणजे 330 पैकी 200 बूथ अक्षरशः ताब्यामध्ये होते, हे यावरून सिद्ध होते। नाही, ती मागणी त्यांनी केलेली आहे। ज्यांनी निवडणूक लढवली त्या उमेदवारांनी करावी, त्यांनी करावी। आणि दुसरं, महादेव मुंडेंच्या पत्नी जर उपोषणाला बसले असतील तर एसपी साहेबांना माझी विनंती राहणार आहे की ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे। त्या माऊलीला उपोषणाला बसायची पाळी यायला नाही पाहिजे। 16वा महिना लागला आता तिचा, त्या माऊलीचा पती जाऊन। महादेव मुंडेचे मारेकरी सापडलेच पाहिजेत। आणि ज्या दिवशी तपास DYSP कडे दिलाय त्या दिवसापासून 12 ते 15 लोक परळीमधले गायब आहेत। जे गायब आहेत ते एसपींनी आणि LCB आणि तिथले DYSP यांनी उचलून आणावेत आणि जेलमध्ये घालावे। 100% हक्काचा संबंध आहे। ज्यांनी महादेव मुंडेंना मारलंय त्यांचे ज्यांनी मारलेले ज्या गुंडांनी, ते गुंड आकाच्या मुलाच्या बॉडीगार्ड म्हणून फिरवत होते आत्तापर्यंत। मग आता ते बॉडीगार्ड कुठे गेले अचानक? आकाच्या मुलाच्या अवतीभोवती ते नाही आहेत आणि तेच आरोपी आहेत। ते आरोपी पकडले पाहिजेत। मी 100% महादेव मुंडेंच्या सौभाग्यवती ज्या त्या ठिकाणी बिचारी माय माऊली उपोषणाला बसले, मी 100% त्या माऊली बरोबर आहे। हे बघा, या नावांची एसपीला मी यादी दिलेली आहे, डिटेल पत्र दिलेले आहे। महादेव मुंडेंच्या बाबतीमध्ये काय काय झालेले आहेत, कोणाकोणाचे मोबाईल डिटेक्ट केले पाहिजेत, कोणाकोणाचे जे आहे CDR चेक केले पाहिजेत, याचं डिटेल पत्र मी SP आमचे जे जिल्ह्याचे नवनीत जी आहेत त्यांना दिलेलं आहे। त्यांनी लवकरात लवकर आरोपी पकडावे अशा प्रकारची त्यांनी जे नियोजन साहेब यायला लागले, नियोजन विभागाने जे 2 वर्षाच्या प्रशासकीय मान्यता मागितल्या त्यासाठी कलेक्टर भेटले होते। मी उद्या परत अजितदादांना भेटणार आहे। 2 वर्षाच्या नाही, 5 वर्षाच्या प्रशासकीय मान्यता तपासल्या पाहिजेत। कारण सर्वाधिक जास्त गोंधळ 2019 ते मी तर 73 कोटीचं बोगस बिलं काढले, पण त्याची यादी घेऊनच आलो आहे अजितदादांना दाखवायला। परंतु बापरे, 2019 पासून सर्वाधिक जास्त गोंधळ 2022-23 पर्यंत घालण्यात आलेला आहे बोगस बिलांचा। नियोजन विभागाने जी चौकशी लावली ती फक्त 2023-24 आणि 24-25 आत्ताची लावली। मी उद्या अजितदादांना विनंती करणार आहे की ही चौकशी 2019 पासून लावावी, कारण सर्वाधिक जास्त गोंधळ
हा 2019 ते 2022 या कालावधीमध्ये केला आहे आणि जुलैमध्ये परत आमचं महायुतीचं सरकार आलं, एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींचं. मग ते गोंधळ बंद झाला, पण तो गोंधळ तिथपर्यंत होता. 25/6/2023 पर्यंत अखेरची बोगस बिलं काढण्यात आलेली आहेत. आता न्यायालयीन कोठडीचे मला वाटतं आज परत पोलिसांनी त्याला PCR मागितलेला आहे वेगळ्या प्रकरणात, न्यायालयीन नाही. आता ते परत पोलीस कस्टडीमध्ये आला असेल असं मला वाटतं आणि त्याचे व्हॉइस सॅम्पल घ्या, काय घ्यायचं ते घ्या आणि त्याच्यावरती लवकरात लवकर हे तुम्हाला सांगतो यांच्यावरती ॲक्शन झाली पाहिजे, चार्जशीट दाखल झालं पाहिजे आणि हे लोक फाशीला गेले पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.